नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. 11व्या अध्यायाचा एक सारांश आम्ही पाहिला आणि 11वा आणि 12वाचा खूप अंतर्गत संबंधाचा प्रश्न आहे. स्वतःच्या विश्वरूपाचं वर्णन करत असताना भगवान स्वतः म्हणतात नाहम वेदैर्न तपसा, आणि बोलले त्याला नेनसीच गावंडिया काय कोपो धनंजया, अंग सांडोणी छाया लिंगितो सीमा. विश्वरूप सोडून त्या कृष्णालाच धरून बसलायस. गावंडिया, गावठी मनुष्य भगवान. आणि ज्ञानोबराय बोलताना फार सभ्यतेनं बोलतात, पण असं म्हटल्यानंतर शेवटची शिवी दिली असं माणसाने समजावं बरं का. जे समजदार आहे त्यांच्याकरता बोलतो. समजदार माणसाने तिरस्काराने सुद्धा पाहणं हा मानवी जीवनाचा अपमान आहे. तुकोबारायांना सगळ्या लोकांनी छळलं, काही बोलले नाही तुकोबाराय, पण परमार्थ करत असताना एक दक्षता पाळली. संतांनी माझ्यावर हसू नये, मज ते हसतील. माझ्या परमार्थावर संतांनी हसू नये, ती खबरदारी पाळली पाहिजे. संत बोलत नाहीत काही. परमार्थ चुकला तर संत हसतात. हसणं म्हणजे जन्माला येऊन आपलं जीवन व्यर्थ केल्यासारखं आहे. तुम्ही तर स्तुतीवर भाळणारी माणसं आहेत, तिथं हसणाऱ्यावर जगद्गुरु तुकोबाराय नाराज होतात. लोकांनी किती काही बोलू द्या, लोकांचा काय प्रश्न आला. नेनसीच गावंडिया काय कोपो धनंजया, गावठी असतो. भगवंताला शह देण्यासाठी अर्जुनाने प्रश्न विचारला. भगवंताला शह, भगवंत म्हणतात ना तू भक्त आहेस, तुला काही कळत नाहीस, हे कड आहेस. मग भगवंताच्याच तोंडातून वधवून घ्यायचे आहेत की निर्गुणाची उपासना करणारे श्रेष्ठ आहेत का सगुणाची उपासना करणारे श्रेष्ठ आहेत. तू जे मला विश्वरूप दाखवलंयस ते आत्तापर्यंत का दाखवलं नाहीस, कारण की सगळे निर्गुणाची उपासना करणारे होते. तुझ्या ऐश्वर्याला मानणारे होते, तुला मानणारे होते. मला दाखवण्याचं कारण मी भक्त आहे, आणि तो भक्ताला हेकड म्हणतो, भक्ताला गावठी म्हणतोस. आणि पुन्हा सांगतो मत्कर्मकृत परमो, सगळं कर्म माझ्यात कर्म करणारा हो, मला समर्पित करणारा हो, निर्वैरस सर्व भूतेषु, सगळ्या जगात. हे सगळं भक्तीचे लक्षण आहेत. जर तू भक्त व्हायला सांगतोस, मग भक्ताशी जरा थोडंसं आदराने वागलेलं देवा बरं आहे. म्हणून 12वा अध्याय. आणि ही दोघांची संगती बरं का व्यवस्थित. आणि असं काही समजू नका की भक्त देवाला बोलत नसतात. प्रेमामध्ये बोलावंच लागतं, आणि प्रेमामध्ये जर शब्द लागला, खानदानी प्रेमच नाही. 11व्या अध्यायामध्ये याचं विश्लेषण खूप आले, पण मी जाणून बुजून टाळलं. सखे ती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे यादव, हे वगैरे सगळे शब्द तेच आलेले आहेत. प्रेमात शब्द लागत नाहीत. प्रियाच्या ठाई सन्मान, प्रिय न पाहे जाण. प्रेम आहे ना, मग सन्मान नसतो तिथं. मी गेलो, मला बसायला दिलं नाही, नीट माझ्याकडे बघितलं नाही, हे पाहुण्याचे लक्षण आहेत. प्रेमळ मनुष्य गेला की त्याच्याबरोबर काम करायला सुरुवात करतो. मला बोलला नाही, माझ्याकडे बघितलं नाही, मला, हे प्रेमामध्ये नसतं. सख्याचे उद्धत ज्ञानोबराय म्हणतात, सखा असा हे निवांत. मित्र काही असं बोलतात का, महाराज या बसा, कधी आलात आपण. 2-4 शिव्या देतो अगोदर, म्हणजे कुणी न ऐकणाऱ्या शिव्या देतो, आणि त्या शिव्या ऐकल्यानंतर समोरचा प्रसन्न होतो, तू आहेस का. आणि त्या शिव्या, हे शिव्या देण्याची क्षमता ही प्रेमामध्ये आहे. स्तुती भाट लोकाला करावी लागते, चमच्यांना करावी लागते. आमच्याकडे तारी घ्यायला येतात ना लोक, काय शास्त्रीजी, सगळं गाव तुमची वाट पाहत. आपण समजायचं हे प्रेम नाही, हे गवत टाकले गाढवा पुढं. खाल्लं तर गाढव, नाही खाल्लं तर महाराज.
कळलं पाहिजे. कोण वाट पाहायला तयार आहेत? अहो, मुलाची वाट पाहत नाही कोणी, पैसा आणणारा नसेल तर. महाराज लोकांची घरदार सोडल्याची लोक, घरदारातले लोक वाट पाहतील का? नाही कळलं. ज्याला घरदारच नाही अशा महाराज लोकांची, संन्याशाची घरदारातले लोक काय वाट पाहणार आहेत? जो घरदार सोडून गेलेला आहे त्याला कशाला घरदारात बोलवतील? समजा एखाद्याने बोलवलंच, मग ते घरदार राहीलच अशी शाश्वती देता येत नाही. म्हणून भक्ती आहे मत कर्म कृत परमो. आणि 2 अध्यायाच्या मध्ये इतकं गोड असं प्रकरण टाकलं ज्ञानोबारायांनी. जय जय हो तो जवळपास आळंदीतल्या सगळ्याच लोकांचा पाठ असतो 12वा अध्याय. थोडासा अर्थ कळलेला नसतो, म्हणून थोडं आपण याचं चिंतन पाहू. काय हा जो 12वा अध्याय आहे ना, या 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये गुरुला आई म्हटलेलं नाही आहे, गुरु कृपा दृष्टीला आई म्हटलेलं आहे. थोडा फरक आहे. गुरु माऊली आहे, गुरु गणपती आहेत, गुरु सूर्य आहेत, गुरु अनेक प्रकारचे. पण 12व्या अध्यायाची एक अशी विशेषता आहे, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. ह्याला हे आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ना ते विद्वत्तेपूर्ण प्रवचन ऐकलं, पण 12व्या अध्यायाचं नमय ना थोडंसं मेंदू बाजूला ठेवून स्वतःची आई आठवा म्हणजे हे प्रकरण कळेल तुम्हाला. म्हणजे काय ज्ञानोबारायला म्हणायचं, ज्ञानोबारायचं भावना काय. ज्ञानोबाराय हे असे व्यक्तिमत्व आहेत, नेहमी मेंदूने बोलतात असं समजू नका. कधी कधी हृदयाची भाषा बोलतात, बहुतेक हृदयाची भाषा जास्त बोलतात. हृदयाची भाषा ही मेंदूला कधी समजत नाही. प्रेमाची जी भाषा आहे ना ती मेंदूचा आणि प्रेमाचा काही संबंध नाही. ती मेंदू म्हणजे गणिताची भाषा. यांना बोलवलं तर उद्या काय फायदा होईल याचा विचार. हृदयाच्या भाषेमध्ये नफा तोटा नसतोच. मग ती जी गुरु कृपा दृष्टी आहे ना ती एक आई आहे साधकाची, आणि जगातलं सगळ्यात सुंदर रूपक आहे. आणि सगळ्यांच्या ओव्या पाठ असल्यामुळं कळायला फार सोप्या जातील. बाकीच्या ओव्या आहेत ना शोधाव्या लागतात कुठे काय आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात, विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी. थोडं वाचा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. विषयरूपी नागाने, सर्पाने विषय व्याळे, व्याळ म्हणजे सर्प, विषारी सर्प, विषय व्याळे चावला नाही बरं का तो, मिठी. व्यवहारामध्ये साप चावत असतो, ही तर वेगळंच आहे. हा जो विषयाचा साप आहे ना तो चावतो पण आणि अजगराप्रमाणे मिठीत पण घेतो, म्हणजे बाजूला पण जाऊ देत नाही. नाही कळालं तुम्हाला? विषयी माणसं पुन्हा परमार्थ करत नाहीत. सुरुवातीचे असतील परमार्थ, पण एकदा बिघडले परमार्थ तू विषय व्याळे मिठी दिदलिया, पुन्हा ज्ञानेश्वरी नाही. दिदलिया नुठी, विषयरूपी व्याळाने एकदा मिठी दिली एखाद्या माणसाला तो उठतच नाही. पण हे गुरुकृपा दृष्टीरूपी आई, ते तुझी एक गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. असे कामातून गेलेली माणसंसुद्धा तू जेव्हा अशा साधकाकडे पाहतेस निर्विष होतो, त्याचे गुन्हे माफ होतात. बिघडलेला अशुद्ध झालेला विखारी पश्चातापाने गुरुकृपा दृष्टीने निर्विष होय. फार खूप सांगण्यासारखं याच्यामध्ये, पण थोडं तुम्ही पण समजून घेत चला काय म्हणायचं. आणि असा जो साधक आहे विषयरूपी व्याळाने मिठी दिलेला, सुधरतच नाही त्याला. हे जेवढे पिक्चर आहेत ना विषय व्याळे मिठी आठवायचं नाही, आई बापाला सांभाळत नाही तो. काय सांगायचं तुम्हाला, विषय व्याळे मिठी येणार आहे तुम्हाला 13व्या अध्यायामध्ये. मेकअपला काही कमी पडून देत नाही. बाईनी स्त्रीची उणे होणे दी, बाईनी शब्दाचा अर्थ आहे मेकअप. बायकोला कमी पडून देत नाही. पण नातेवाईकांनी आईने जर काही मागितलं, काय करू शहरात राहतो माझंच भागत नाही, तुला कुठून आणून देऊ.
आणि कुणाचे शब्द नाहीत आता. घरदार सोडून शहरात आलो, माझं भागत नाही, पण तिकडं कमी पडू देत नाही. याला म्हणतात विषय व्याळे मिठी दिदलिया, नुठी बरबादच. ती तुझी गुरुकृपादृष्टी संबोधनात्मक शब्द आहे. हे गुरुकृपादृष्टी तुझी आहे, निर्विष होय. आणि तो निर्विष झाला ना एकदा, कवना ते ताप पोळी. 3 प्रकारचे ताप आहेत, आध्यात्मिक, अधिभौतिक, आधी. तो कसं काय त्या साधकाला पोळेल? कवना ते ताप पोळी. आणि विषयाचा, अनुकूल विषयाचा वियोग झाल्यानंतर शोक उत्पन्न होतो. ताप वेगळा बरं का. ताप हा प्रारब्धाने होतो, कर्माने होतो. आणि शोक वियोगाने होतो. जवळची माणसं लांब गेली, अनुकूलता प्रतिकूलता निर्माण झाली. कैशेनी ओ शोक जाळी, चाळतो माणसाला आतल्या आत. चेहऱ्यावर जी अप्रसन्नता असते ना, ते शोकाचं लक्षण आहे. टेन्शन आलेलं असतं, ताण. तेच घर, तोच स्वयंपाक, तीच बायको, तीच आई, पण शोक अंतःकरणात असल्यामुळं कुठेच मन लागत नाही. शोक जाळी, जाळतो. पण गुरुकृपादृष्टी तू जर असशील, कैशी नाही हो शोक जाळी. ताकद आहे का? एकदा तुझ्या दृष्टीच्या क्षेत्रामध्ये तो साधक आला, तुझा पुत्र म्हणून आला, कैशी नाही हो शोक जाळी. कसं काय? जरी प्रसाद रसकल्लोळी पुरेशी तू. प्रसाद रसकल्लोळ म्हणजे तरंग, पुरेशी तू. तू जर, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं प्रेम कसं असतं, खडबडोनी मोहे उठी, तसं इथं सुद्धा वर्णन आहेत. दृष्टीमध्ये कृपेचा पूर आलेला असावा, आणि त्या पुराचा कल्लोळ त्या साधकाच्या अंगावर गेला ना, प्रसाद रस कल्लोळ. कल्लोळ म्हणजे तरंग, पुरेशी तू. त्या साधकाच्या जीवनात जर तो प्रसादरूपी कल्लोळ आला ना, तर ताप कैसीनी पोळी, शोक कैसीनी जाळी. जरी प्रसाद रस कल्लोळी पुरेशी तू. योग सुखाचे सोहळे, आईचं वर्णन आहे. कसं असतं? योग सुखाचे सेवका तुझे निस्नेहाळे, आधार शक्तीची अंकी. कुंडलिनी जागृत होते, तो एक प्रकारचा आधार शक्ती, हेच मांडीचा आधार. अंकी म्हणजे मांडीवर, वाढविशी, कौतुकी. परमार्थातली वाढ होत असते, हे साधकाला कळालं पाहिजे. परमार्थ पूर्ण होत असताना गुरु पाहिजे, पण परमार्थाची वाढ होत असते. पहिली इयत्ता पास झाली, वाढ दुसरीला आला, दुसरी इयत्ता पास झाली, तिसरीला आला, तिसरी इयत्ता. तसं परमार्थामध्ये हे कळालं, हे राहिलं, हे कळालं, हे राहिलं, ही त्याची इयत्ता वाढली पाहिजेत. आपलं म्हणजे मरेपर्यंत एकच दाभंग, मरेपर्यंत एकच टिपून. सगळं जग कंटाळतं, पण हा कंटाळत नाही. आमच्या इथं आता कीर्तन ठेवतो, मी ऐकतो. ती मी माझ्या लहानपणी जे विषय ऐकलेत ते छातीत आणून टाकतात. त्याला म्हणणार आहे जरा जग बदललंय, इंटरनेट आले, मोबाईल आले, गाड्या आल्यात. अरे ते जुने विषय सोडा, 60-70च्या काळातले चांगले असतील त्याच्याबद्दल ते, पण हे जरा काही बदल वगैरे. वाढविशी, वाढ करतो. आपण थांबलोय तिथंच थांबलोय. एकच अभंग, एकच चाल, एकच बोल, पुन्हा बोलायचं नाही. ज्ञानोबा म्हणतात वाढविसी, वाढ. रोज आज हे कळालं, आज हे कळालं. बौद्धिक वाढ होते, मानसिक वाढ होते, हृदयाची वाढ होते, प्रेमाची वाढ होते. आणि हेच तर वर्णन आहे तुकोबरायचं. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. भाव म्हणजे प्रेम, संप्रदाय. वाढविले, हे तुम्ही काय केलं? वाढविशी, कौतुकी, सहज. आणि समाधी बोधे निजविशी भुजावणी. खूप वर्णन आहे, थोडं थोडं सांगतो तुला. पाळण्यामध्ये झोपायला देतेस. लहान मुलगा असला ना, आई खरं समजदार पाहिजे बरं का, चिडणारी नाही पाहिजे. मग ते मुलाचं ते आंघोळ घातल्यानंतर त्याला काजळ लावणं, त्याला पावडर लावणं, त्याच्या पायामध्ये
आत्मसुखाची बाळलेणी. बाळलेणी म्हणजे ते पायाला वाक्या वाळे हे असं असतं ना, छुनछुन वाजणारं. मुलगा पण मस्त असतो. ज्ञानोबा म्हणतात आत्मसुखाची बाळलेणी लेवविसे. पुन्हा प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करशी मनपवनाची. मनपवनाची खेळणी म्हणजे प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, ज्याच्यावर प्राणायामचा अभ्यास केला जातो. ते शिकवलं जातं त्या मुलाला. प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करशी मनपावनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवशी, 17 वेचे स्तन्य देसी. सगळं जरी केलं न उपाशी असलो पोरगं तर काय फायदा त्याचा. सगळे कपडे अंगावर चांगले, सगळं चांगले म्हणून काय कुठला पाना पाजला जातो. 17 वेचे म्हणजे अमृत कुंडलीतून जागृत होणार अमृताचा पाना पाजला जातो. 17 वेचे स्तन्य देसी. आणि सुंदर हुशाराई असेल, अनुहाताचा हल्लरू घासी. झोपताना डोक्यावर हात फिरवत समाधीबोधे निजविसी बुझावणी. 2 शब्द आहेत बरं का या ठिकाणी. समाधीबोधे निजविसी, बोधे बुझाविसी, बोधे निजविसी. म्हणजे समाधी योगाने प्राप्त होते आणि बोधाने बुझावलं जातं रुसलेलं असलं तर. म्हणजे ज्ञान आणि योग एकत्र ज्ञानोबांनी 12व्या अध्यायामध्ये आणलेले आहेत. योग सुखाचा सोहळा समाधी बोधे निजविसी बुझावणी. बोधे बुझावणी, बोधाने या जगताची समजूत काढली जाते. बोधाने ज्ञानाने बुझावलं जातं आणि समाधीमध्ये निजवलं जातं. 2 प्रकार. आपलं तर कुठलाच प्रकार नाही. न बोध आहे न योग आहे न काय. मला तर काही काही लोकांचं फार आश्चर्य वाटतं. आपल्याच वारकरी संप्रदायातलं आपल्याला ज्ञान नसावं तरी आपण महाराज असतो. हा केवढा मोठा चमत्कार आहे. आपल्याला जर विचारलं ज्ञानेश्वरीतली एक ओवी तर आपलं हा कळेल कळेल पुढं कळेल, चला पुढं. काय कळेल. समाधी बोधे निजविसी बुझावणी. बोधे बुझावणी ज्ञानाने समजूत घातली जाते आणि समाधी आपल्या इथं मांडणेत. समाधीमध्ये झोपलं जातं. समाधी निजविसी बुझावणी. म्हणून साधका तू माऊली. हे गुरुकृपादृष्टी डोळे. आता हे याला खूप हृदयातला माणूस पाहिजे. एवढे डोळे विचित्र असतात ना. शहाण्या माणूस तोंडाने बोलत नाही कधी, डोळ्यानेच बोलतो. तुम्ही जर बुद्धिमान असाल ना, डोळ्यावरून समोरची परीक्षा कराल तर तुम्ही बुद्धिमान. तुम्ही मांडलेला सिद्धांत त्याला कळाला का नाहीत हे डोळ्यावरून कळलं पाहिजे. काय याच्या मनामध्ये आहेत, काय याच्या हृदयामध्ये आहेत. स्वीकार केला तर डोळे कसे असतात, अस्वीकार केला तर डोळे कसे असतात. राग आल्यानंतर डोळ्याचा आकार बदलतो. शब्दांनी बोललंच पाहिजे असं नाही. आईच्या डोळ्याच्या धाकात असतो. आईने असे डोळे वटारले की पोरगं शांत होतं. ही भाषा आहे. आईला बोलायची गरज नाही. आई प्रेमात असेल ना, तिचे डोळे वेगळे असतात. चल तिचं काय हरकत नाही. स्वीकार डोळ्याने केलेला स्वीकार असतो, डोळ्याने केलेला त्याग असतो. आणि तक्रार सुद्धा डोळ्याचीच असते. कसा बघतो नाही लक्षात आलं. किती वेळ बघावं हे तरी बघितलं पाहिजे. बघताना कोण बघत नाही याचं सुद्धा ध्यान दिलं पाहिजे. आणि एखाद्याचं बघणं आवडलं तर बघण्याला बघण्याचंच प्रत्युत्तर असतं. ते दोघांनी एकमेकाकडे बघितलं हे जग बघतायत, हे दोघंहीला कळत नाही. मग बाकीचे लोक सांगतात काय बघतात दोघं. अर्थ लक्षात ठेवा. कृपा म्हणजे किती ज्ञानोबांची सूक्ष्मता आहेत, किती वर्णन आहेत. आणि त्या डोळ्यातून निघणारं प्रेम हे वाणीतून कधीच निघू शकत नाही. हे तुकोबरायचा अभंग आहे हा. प्रेमने बोलता चालता सांगता अनुभव चित्ता. तोंडाने सांगताच येते. तोंडाने तो तुम्ही म्हटला ना माझं प्रेम आहे, हा व्यापारी मनुष्य म्हणून सोडून द्या. बिझनेस आहे हा. प्रेम तोंडाने सांगण्याची काय, समोरच्याला कळत नाही का प्रेम आहे म्हणून. ईश्वराला प्रेम आहेत हेच डोळ्याने कळतं.
अर्थ लक्षात ठेवा काय बोलतो. ज्ञानोबांनी तर एवढी सुंदर उपमा दिली आहे, जगात कोणी उपमा दिली नसेल. आनंद सरोवरीची कमळे तैसे तुझे डोळे, आपुल्या प्रसादाची रावळे जया लागी करीते, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. हे दृष्टीचं एवढं महत्त्व आहे जीवनामध्ये. आणि हा एक सामान्य सिद्धांत होता व्यवहारातला. वेदातला सिद्धांत सांगतो तुम्हाला. गुरोस्तु मौन व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया. खानदानी गुरु शिष्य असतात ना, बडबड करत बसत नाहीत. गुरु डोळ्यांनी बोलतात. गुरोस्तु मौन व्याख्यानम, तोंड बंद आहे गुरुचं आणि डोळ्यातून गुरु बोलतो. शिष्यस्तु छिन्न संशया, अहो गुरुकृपा दृष्टी. हे कृपेतून बोलणं म्हणतात त्याला. 13व्या अध्यायामध्ये एक ओवीत, अशाच आशयाची ओवीत. इतकी सुंदर, जगात इतकी सुंदर कल्पना नाही. जर साधूला एखाद्यावर कृपा करायची असेल, काय शब्दाचा प्रयोग, जर साधूला एखाद्यावर कृपा करायची असेल, कसे करतात ते. पुढा स्नेह पाझरे, डोळ्यातून पुढे स्नेह पाझरतो. ओलावा, डोळ्यातून ओलावा निर्माण होतो. पुढा स्नेह पाझरे, मागा येती अक्षरे, मागा येती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. शब्दाला उतरायला वेळ जातो. शिष्यस्तु छिन्न संशय, हा शिष्य कृतार्थ होऊन जातो. शब्दाची सुद्धा गरज लागत नाही त्याला. हे परमार्थ आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.